तर आत्ता वाजलेत 9:45 आणि माझा स्वयंपाक आत्ता चालू आहे. इथं मी कुकर लावला आहे. भाजी बटाट्याची बनवली, कुकरमध्येच बनवून घेतली कारण वेळ झाला म्हणून. इथं भाताचं कुकर जस्ट झालेलं आहे, तर मी भाकरीसाठी पाणी ठेवले. दुपारी केलेली आमटी थोडीशी आहे म्हणून मग आता रस्सा भाजी बनवणार आहे बटाट्याची, म्हणजे दोन्ही बरोबर पण होऊन जाईल. आणि इथे हे गेले होते कोल्हापूरला, तर काही फरसाण वगैरे घेऊन आलेत. तर हे ते आहेत. त्याच्यानंतर हा बाळूमामाचा प्रसाद आहे हे, आणि इथे लाडू आहेत. त्याच्यानंतर ही बर्फी खूप छान आहे, स्वीट आहे, सेम पेढा खाल्ल्यासारखं लागते. तर छान आहे, स्वीटला पण भरपूर स्वीट आहे. आणि हा आमचा चोर असा मध्ये मध्ये. तर आत्ता 10ला 10 मिनटं कमी आहेत. जसं मी तुम्हाला दाखवलं स्वयंपाक माझा चालू आहे. थोडा उशीर झाला आहे आज कारण आम्ही सिटीमध्ये गेलो होतो. काही सामान पण मी घेऊन आलेली आहे आणि ते इथे पिशवीमधलं अजून मी काढलेलं पण नाही आहे. काही साड्या आहेत, पाणी ग्लासमधून त्याच्यामधलं घे. काही साड्या घेतलेत आणि पप्पांना ड्रेस घेतलेत 2. तर पप्पांना तर आता यात्रा आहे गावची, त्यानिमित्त आहेर घेतले मी एक, आणि एक ड्रेस एक्स्ट्रा मी कशासाठी घेतला आहे हे मी येत्या काही व्लॉगमध्ये नक्की सांगेन, पण आत्ता मी ते लगेच रिव्हील करणार नाही आहे. तर सेम मम्मीसाठी पण 2 आहेर घेतलेत मी. आता एक जत्रेसाठी, ती साडी मी दाखवायची राहूनच गेली तुम्हाला, तर मी उद्या गावी गेली तर नक्की दाखवेन तुम्हाला ती साडी मी. आणि आत्ता मम्मीसाठीची मी कुठली साडी आणली ती बघू, जमलं तर आत्ता दाखवेन किंवा उद्या ती पण दाखवेन मी, कारण आता वेळ झाला आहे आणि मला हीटच्या फोड्या उठल्यात तोंडामध्ये, त्याच्यामुळे मला बोलायला येत नाही, म्हणजे ओठ वगैरे सुजल्यासारखे वाटतात त्याच्यामुळेच. तर चला मी आता स्वयंपाक करून घेते पहिला, खूप थकल्यासारखं होतं पण स्वयंपाक करणं गरजेचं आहे. चला स्वयंपाक करते आणि बघू नंतर. आणि हो, आज ही यात्रेला गेले होते, ज्योतिबाची चैत्र महिन्यातली यात्रा होती दौना, तर त्यानिमित्त हे रात्री गेले होते. 11:15 11:30च्या दरम्यान निघाले होते. फ्रेंड्स लोकच गेलेली 4 व्हीलर करून, आणि मग सकाळी येणार होते पण काही कारणांमुळे त्यांना लेट झाला, तर ते दुपारी 3:30 वाजता आले. तर येतेवेळी हे एवढं सगळं सामान घेऊन आले, ते त्यांनी माझ्यासाठी पण थोडीफार शॉपिंग करून घेऊन आलेत कोल्हापूरवरून. तर त्या साड्या तिकडे आहेत, त्याही दाखवायच्या राहून गेल्या व्हिडिओमध्ये. काही शर्ट्स घेऊन आलेत ते पप्पांसाठी पण आणि स्वतःसाठी पण, तर तेही बघू, जमलं तर मी दाखवेन, पॉसिबल झालं तर, कारण आत्ता तर मला वाटत नाही होईल, कामं बरीच आहेत. तर चला मी पहिला स्वयंपाक करून घेते पहिला, आणि मग त्याच्यानंतर हा व्हिडिओ इथेच एंड करते कारण आता खूप सारी कामं आहेत. आता मी हा व्हिडिओ उद्या पण कंटिन्यू करेन. सगळ्या साड्या बॉक्समधून ग्रेशूनं काढून ठेवले की बघायला म्हणून, मम्मी त्या ठेवूनच दिल्या बॉक्समधून काढून, इथंच पिशवीमध्ये पॅक करून ठेवून दिल्या. बघूया आता उद्याच बघते त्यांना. आणि हा एक बॉक्स हे घेऊन आलेत, साडीचाच आहे हा. तर खरं तर अशा बॉक्सने जागा खूप आडते, बघूया कुठे ठेवता येईल. अक्षरशः हे मला क्लीन करून करून कंटाळा आला आहे, हे परत एवढंसं घाण झालं, कंटाळा लागण्याचं खरंच. बघूया काय करता येईल आता. हा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ कंटिन्यू करते. आम्ही गेलो होतो मारुती मंदिरमध्ये, कारण इथं हनुमान जयंती होती, त्यानिमित्त. मी या मंदिरामध्ये फर्स्ट टाईम गेले ह्या 9 वर्षामध्ये. याच्या आधी मी हे मंदिर कधीही पाहिलेलं नव्हतं. अगदी जवळ आहे, आम्ही राहतो तिथून, पण कधी जाणंच झालं नाही, पण फर्स्ट टाईम गेली. खूप छान मंदिर होतं. त्याच्यानंतर तिथं प्रसाद पण दिला, तोही आम्ही घेतला. ग्रेशूलासुद्धा घेऊन गेलेलो कारण सध्या सुट्ट्या चालू आहेत. हा व्हिडिओ 2 एप्रिलचा आहे. तर इथे या छोट्या मुलाला छान हनुमानचं गेटअप दिलेलं, आणि त्याला त्या पाळण्यामध्ये बसत होते, पण ते लहान बाळ रडत होते, ते खूप दिसत होतं. ते थोडंसंच मी शूट घेतलं बाहेरून, असं मंदिर डेकोरेट केलं. जातेवेळी आठवलं म्हणून शूट घेतलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो. इथून गेल्यानंतर आम्ही गेलो भाजी मार्केटला, कारण भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या म्हणून. एकदा भाज्या आठवड्याच्या घेऊन गेल्या की खूप बरं पडतं. भाजी वगैरे घेतली, त्याच्यानंतर घरी जायला निघालो. ह्या रूटनं आम्ही पहिला वॉकिंग करायचो फ्रेंड्स वगैरे. आता ते आठवलं मला म्हणून तुमच्यासोबत ती आठवण शेअर केली. घरी येऊन नाश्ता बनवला, नाश्ता केला. घराचं काम कुठंपर्यंत आले तुम्हाला मी दाखवते. इथं जिन्यावर मी आले, टोपी वगैरे बांधलेली आहे, तर आता गिलावा बाकी आहे त्याचा. तर हेच मी तुम्हाला इथे दाखवत होती. फारसं समजत नसेल याच्यामध्ये, थोडंफार शूट घेतलं आहे मी, आणि ही पडदी वगैरे मारलेत, पण ह्याला आता अजून गिलावा वगैरे करायचा बाकी आहे. हे बघा, हे टोपीचं वरती पत्रे घातले टोपीवर, फक्त नाश्ता केला आहे. त्याच्यानंतर वरती पाणी मारायला गेलो होतो, तसंच येतेवेळी हे थोडंफार शूट घेतलं. घरात पसारा बघा किती सारा पडला, तर हे सगळं आवरायचं आहे मला. आता आमचा फक्त नाश्ता झाला आहे, बाकी सगळं काहीच झालेलं नाही आहे कामं. आता वरती पाणी मारून आलो, आणि आता स्वयंपाक करायचं आहे मला. स्वयंपाकात काय करायचं माहीत नाही, अजून ठरवलेलं नाही आहे. भाज्या आणलेल्या आहेत त्या पिशवीमध्ये तशाच आहेत, त्यासुद्धा काढायला टाईम भेटला नाही. मार्केटवरून सकाळी मंदिरात जाऊन आली, मार्केटवरून जाऊन आली, त्याच्यानंतर नाश्ता तेवढा बनवला,
नाश्ता केला टायमात आणि मग वरती गेली पाणी मारायला, जसं मी आधीही म्हटलं. तर आता भाज्या निवडायच्या आहेत, पालेभाज्या घेऊन आले. तर बघू आता काय करता येईल, कारण कांद्याची पात घेऊन आले. मेथी निवडायला खूप वेळ निघून जातो. कांद्याची पात पटकन होते, पण मसूर भिजत घातलेली नाही आहे. मसूर खूप छान लागतात त्याच्यामध्ये. सध्या बाहेरचं वातावरण असं आहे, सगळीकडे पाणी पाणी. आता इथे पण पाणी मारून झालं आहे, वरती पाणी मारलं आहे. नाश्ता तेवढाच झाला आहे, बाकीचं काही कामं झालेली नाही आहेत. घरातली सगळी कामं तशीच आहेत. सकाळी उठल्याबरोबर पहिला अंघोळ करून देवपूजा करून आम्ही मंदिरात गेलो, दत्तांच्या मंदिरात गेलो, त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो आणि आज हनुमान जयंती आहे तर त्याही मंदिरात जाऊन आलो. खूप छान वातावरण होतं तिकडे. आज खूप छान सुरुवात झाली दिवसाची. आज आहे गुरुवार आणि तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता फक्त नाश्ता झाला, जसं की मी म्हटलं पसारा तुम्हाला मी दाखवलेला आहे. वरती जस्ट पाणी मारून हे मी ग्रेशूसाठी 2 ड्रेसेस मागवले होते. मीच विसरून गेली. पार्सल जेव्हा घरी आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी हे ड्रेस मागवलेले आहेत. खूप छान बसले तिला, छान भेटल्या मला, एकदम फ्रेश. इथं मेथी आहे, खूप छान हिरवीगार आहे. इथं आहे कांद्याची पात, त्या 2 जोड्या बस होतात आम्हाला. त्याच्यानंतर इथं आहे कोथिंबीर, खूप मस्त भेटली कोथिंबीर पण, आणि कढीपत्ता. एवढंच घेऊन आले. अगोदर भाज्या आहेत फ्रीजमध्ये म्हणून जास्त नाही घेतल्या, फक्त 2च भाज्या घेऊन आले मी. आणि सध्या लिंबू एवढे महाग झालेत, हे 20ला 5 होते, एक एक्स्ट्राचा टाकला त्या काकांनी. खूप महाग झालेत सध्या लिंबू. आणि आता हे कपड्यांचं आहे बघा, पसारा असा आहे, अक्षरशः कंटाळा आला आवरून. त्याच्यानंतर गाडी आली होती, दारावर गाडी येते. रेग्युलर त्या गाडीमधून असं काही घेत नाही, पण कधीतरी घेते. पाणीपुरीचं पॅकेट, पास्ता आणि हे नाचण्याचे पापड आहेत. आता गवंड्यांचा चहा बनवला. इथं मी भाजी निवडतच बसले, कोथिंबीर निवडायला घेतली होती. तर पहिला मी त्यांचा चहा देऊन येते आणि मग निवडायला घेते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओ.